नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला बळीराजा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांना दिवाळी भेट पीक नुकसानीचे 27 कोटी मिळणार आहेत. यावर सविस्तर माहिती सांगणार आहे. त्या अगोदर आपला बळीराजा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका, कारण येणारे व्हिडिओ तुम्हाला अपडेट होत जातील. अकोला येथे यावर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली होती. सदर मदतीच्या पहिल्या टप्प्याची रक्कम 26,94,39,39,000 रुपये जिल्हा प्रशासनाला मिळालेले आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी शासनाने शेतकऱ्यांना भेट देऊन त्याची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी झालेल्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनला, तूरला आणि कापसाला सुद्धा अति पावसाने फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे कापसाची बोंड काळी पडली आहेत. झाडांची पडझड, फळ गळून पडल्याने बागायती शेतीची सुद्धा चांगलेच नुकसान झाले आहे. अनेक शेतात पाणी साचल्याने पीक सडले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. त्या अंतर्गत जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान आता मदत निधीच्या पहिल्या टप्प्याचे 26,94,39,39,000 रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकसानग्रस्तासाठी अशी मदत मिळाली आहे. मनुष्यहानी, जखमी तसेच नैसर्गिक आपत्ती, घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असल्यास कपडे तसेच घरगुती भांडे वस्तूचे नुकसान झाल्याने मदत करण्यासाठी 4,86,000 रुपये प्राप्त झाले आहेत. पावसामुळे मृत झालेल्या जनावरांसाठी 1,50,000 रुपयाची मदत मिळाली आहे. पूर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपडी गोठ्यासाठी 9,30,000 रुपयाचे अनुदान जिल्ह्याला मिळाले आहेत. शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 99,99,000 रुपये मिळाले आहेत. SDRFच्या दराने 6,800 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर मदत देण्यासाठी 17,53,58,000 रुपये मिळाले आहेत. वाढीव दराने शेतपिकांसाठी 3,200 रुपये व बहुवार्षिक पिकासाठी 7,000 रुपये प्रति हेक्टर मदत देण्यासाठी 8,25,16,000 रुपयाची मदत मिळाली. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या नुकसानपोटी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी 26,94,39,000 रुपयाची मदत शासनाकडून पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. अशी मिळणार मदत अतिवृष्टीमुळे, पुरामुळे शेती पिकांचे, बहुवार्षिक पिकांचे किमान 33% नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतपिकांची जिरायती व आश्वासित सिंचनाखाली पिके नुकसानीसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. त्यासाठीच निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRFच्या मधून खर्च करण्यात येईल. वाढीव दरानुसार होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येईल. अतिवृष्टी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाने मदत जाहीर केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 26,94,39,000 रुपयाचा मदत निधी पहिला टप्पा मिळाला आहे. सदर मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. त्यासाठी यंदा तयार करण्याचे काम सुद्धा स्तरावर सुरू करण्यात आले आहे. बोलण्याच्या अगोदर काही चुकले असेल तर माफ करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. धन्यवाद.